धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिपद मिळणार आहे। हे मंत्रिपद जे आहे ते कुठल्या पक्षाकडून मिळणार आहे, या मंत्रिपदाचे संकेत कुणी नेमके दिलेले आहेत, या विषयीची सविस्तर जी माहिती आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडीतील केंद्रबिंदू मानले जाणारे राजकीय नेते धनंजय मुंडे पाहिलं तर राजकारणापासून काही काळ दुरावले गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यांच्यावर झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे त्यांना आपला मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे जे आहेत ते राजकारणापासून काहीसे अलिप्त झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले होते। इतकंच नाही तर नगर परिषदेच्या निवडणूक ह्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे बीड दौऱ्यावर आले असता त्यांच्या कार्यक्रमाला नेहमीच धनंजय मुंडे जे आहेत त्यांची अनुपस्थिती असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांनी थेट भाजपचे केंद्रीय मंत्री असलेले अमित शहा यांची भेट घेतली होती। याचबरोबर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला जोरदार चर्चा देखील होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होतं। धनंजय मुंडे जे आहेत ते लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये जोरदार चर्चा होताना आपल्याला दिसत होती। इतकंच नाही तर एकीकडे अजितदादा यांच्या पक्षामध्ये असलेले धनंजय मुंडे बीड दौऱ्यावर आल्याच्या नंतर अजितदादा यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवित होते। तर गेल्या आठवड्यामध्ये गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे व्यासपीठावर उपस्थित असल्याने अनेकांच्या आणखीच भव्य उंचावल्या होत्या। इतकंच नाही तर थेट धनंजय मुंडे जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाल्यामुळे अनेकांना असं वाटू लागलं आहे की धनंजय मुंडे जे आहेत ते आता लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। परंतु काल NDA TV चॅनलवर अजित पवार गटाचे प्रमुख नेते असलेले प्रफुल्ल पटेल यांनी मुलाखती दरम्यान एक खूप मोठं असं विधान केलेलं आहे। या विधानादरम्यान त्यांनी असं एक सूचक संकेत देखील दिलेला आहे की लवकरच धनंजय मुंडे जे आहेत ते मंत्रिपदावर विराजमान होणार आहेत। धनंजय मुंडेवर काही मागच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्वतः आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे। इतकंच नाही तर आता लवकरच धनंजय मुंडे जे आहेत ते मंत्रिपदावर विराजमान होतील असं सूचक संकेत देखील त्यांनी ह्या मुलाखती दरम्यान बोलताना सांगितलेला आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्यासाठी लवकरच एक मंत्रिपद मिळू शकतं असं देखील आता ह्या सूचक संकेतामुळे समोर येताना पाहण्यास मिळत आहे। परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर धनंजय मुंडे अजित पवार गटावर नाराज आहेत, हे अनेक आपल्याला वेळोवेळी जाणून आलेलं आहे। नगर परिषदेची निवडणूक असेल, याचबरोबर विविध सध्या निवडणुका चालू आहेत, परंतु धनंजय मुंडे जे आहेत ते अजित पवार गटाकडून ज्या पद्धतीने 2024च्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी स्टार प्रचारक म्हणून आपली भूमिका निभावली होती, अनेक उमेदवार जे आहेत त्यांनी ते त्या ठिकाणी त्यांच्या झालेल्या जाहीर सभामुळे विजय झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धनंजय मुंडे जे आहेत ते नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठलेच आपलं स्टार प्रचारक म्हणून समोर आल्याचं पाहण्यास मिळालं नाही। स्वतः बीडचं राजकारण जे आहे ते अजितदादांना हाती घेण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं, कारण 2024च्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 4 ठिकाणी उमेदवार देण्यात आले होते। या 4 ठिकाणच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे जे आहेत ते आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून जाहीर सभा घेत असल्याचं पाहण्यास मिळत होतं। त्यांनी घेतलेल्या जाहीर सभामुळे गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित हे विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके हे देखील धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या जाहीर सभेमुळे विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। स्वतः परळी मतदारसंघामधून देखील धनंजय मुंडे हे विजय झालेले आहेत। इतकंच नाही तर महायुतीचे 2 उमेदवार जे आहेत ते केज मतदारसंघाच्या नमिता मुंदडा तर मुंडे यांनी खूप मोठी महत्त्वाची भूमिका निभावली होती, परंतु पक्षाकडूनच धनंजय मुंडे यांची वेळोवेळी कुचंबना केली जात होती। याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले। इतकंच नाही तर मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये
त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप देखील लावण्यात आला होता, परंतु त्यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे आता धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सूचक संकेत जे आहे ते प्रफुल्ल पटेल यांनी दिला असलं तरी मात्र धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाचे काही नेते नाराज आहेत। याचबरोबर त्या नेत्याकडून वेळोवेळी धनंजय मुंडे यांना विरोध केला जात असल्यामुळे धनंजय मुंडे जे आहेत ते अजितदादा यांच्याबरोबर राहणं टाळत असल्याचं देखील एकीकडे आपल्याला पाहण्यास मिळत आहे, तर दुसरीकडे अजितदादा देखील धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा देखील होत आहेत। धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून अजितदादा बीड जिल्ह्यामध्ये संदीप क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांना पसंती देत असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण जर पाहिलं तर 1 जानेवारी रोजी बीड ह्या ठिकाणी विविध विकास कामाचे भूमिपूजन पार पडले। ह्या भूमिपूजनाच्या माध्यमातून अजितदादा यांनी संदीप क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांना जवळीक केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे कुठंतरी आणखीच नाराजीचा सूर जो आहे धनंजय मुंडे यांचा वाढत असल्याचं बोललं जात होतं। त्या अनुषंगानेच गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देखील बीडच्या वामन भाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उपस्थित होते। ह्या उपस्थित सोहळ्याला देखील धनंजय मुंडे आवर्जून उपस्थित होते। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर धनंजय मुंडे यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे प्रवास केल्यामुळे आणखीच भाजप जो प्रवेश आहे धनंजय मुंडे यांचा या चर्चेला उधाण आल्याचं पाहण्यास मिळत आहे। या चर्चेला आलेलं उधाण जे आहे ते ह्याला कुठंतरी फुल स्टॉप देण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी असं सूचक संकेत तर नाही ना केलं, अशी देखील चर्चा होत आहे। कुठंतरी धनंजय मुंडे अजित पवार गटावर नाराज आहेत, ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। हा जो सर्वाधिक जो फटका आहे तो अजित पवार गटाला बसू शकतोय, ह्याची सर्वस्व जाणीव जी आहे ते अजित पवार गटातील प्रमुख नेते असलेले प्रफुल्ल पटेल असतील, याचबरोबर सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, ह्यांना सर्वांना माहीत आहे। त्या अनुषंगानेच प्रफुल्ल पटेलनी हे एक वक्तव्य केलं असल्याचं बोललं जात आहे। परंतु धनंजय मुंडे यांना खरंच जर पाहिलं तर मंत्रिपदामध्ये स्थान मिळणार आहे का? कारण जर पाहिलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाचा विस्तार होणार आहे, काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे। याचबरोबर 1 वर्षापासून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणापासून अलिप्त झालेले कुठंतरी धनंजय मुंडे आता राजकारणामध्ये पाहिलं तर आपल्याला सक्रिय होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। परंतु एक कुठली तरी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात यावी अशी मागणी त्यांनी काही महिन्यापूर्वी केली होती, परंतु पक्षाकडून त्यांच्या मागणीला गांभीर्याने घेतलं नसल्यामुळे त्यांचा कुठंतरी भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे। या चर्चेचं उधाण थांबवण्यासाठी आणि अजित पवार गटाचे जे ज्येष्ठ नेते आहेत प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांची समज काढण्यासाठी तर असं सूचक संकेत दिलं नाही ना, अशी देखील चर्चा होत आहे। खरंच धनंजय मुंडे यांना अजित पवार गटाकडून लवकरच मंत्रिपद देण्यात येईल का प्रफुल्ल पटेल यांनी दिलेलं सूचक संकेत जे आहे ते धनंजय मुंडे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करू नये ह्यासाठी आहे? याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।